हॅलो फ्रेंड्स, मी तनुजा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आपला श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिना म्हटले की आपले हे गोडधोड पदार्थ नैवेद्यासाठी आलेच। तर नागपंचमी जवळ येत आहे आणि नागपंचमीच्या दिवशी सर्वजण नैवेद्यासाठी पातोळ्या ह्या बनवतातच। पण प्रत्येकाची पातोळ्या बनवण्याची पद्धती वेगवेगळी असते आणि मी ज्या पद्धतीने पातोळ्या बनवते तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पातोळ्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथे मी 4 वाटी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे, 2 वाटी गच्च भरून किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, 1 वाटी मी इथे गूळ किसलेला घेतलेला आहे। हे सर्व मी ह्या एकाच वाटीने साहित्य सर्व एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे आणि चिमूटभर मीठ लागणार आहे आणि हळदीची पाने। आता सुरुवातीला आपण सारण बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यावर त्यातच मी 2 चमचे तूप घातलेलं आहे। आता त्यातच आपण हे किसलेलं खोबरं घालून घेऊया आणि चिरलेला गूळ घालून घेऊया। आता गूळ विरघळेस तोपर्यंत हे व्यवस्थित तुपावर सारण आपण परतून घेऊया। दुसऱ्या बाजूला मी उकळ काढण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे कढईत। आता इथे मी 4 वाटी पीठ घेतलेलं आहे, त्याच्या दुप्पट मी इथे पाणी ठेवलेलं आहे, म्हणजे 8 वाटी पाणी मी उकळत ठेवलेलं आहे। आता त्यातच चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि 1 चमचा तूप घालून घेऊया, म्हणजे आपली जी वरची पारी असते ती मऊसूत लागते आणि त्याला चव पण छान येते। आता पाणी व्यवस्थित ढवळून घेऊन थोडं थोडं पीठ घालून हे आता छानपैकी आपण ढवळून घेऊया आणि त्यावर झाकण ठेवून आता 5 मिनटं याची उकड काढून घेऊया। 5 मिनटे उकड काढल्यावर गॅस बंद करा आणि त्यावर झाकण ठेवून 10 मिनटं हे पीठ असंच झाकून ठेवा, म्हणजे आपली उकड छान मऊसूत होईल। इथे आपलं सारण आता झालेलं आहे। यात आता मी चिमूटभर मीठ घालून घेते आणि सारण व्यवस्थित ढवळून गॅस बंद करून याला थंड करायला ठेवूया। इथे मी सर्व पीठ एका भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि इथे आपलं सारण पण थंड झालेलं आहे। आता पुढची प्रोसेस करूया। इथे मी सारणामध्ये 1 छोटा चमचा वेलची पावडर घालून घेतलेली आहे आणि व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे। आता एका ताटात थोडं थोडं पीठ घेऊन छान मऊसूत पीठ आपण मळून घेऊया। आपलं इथे मऊ पीठ मळून झालेलं आहे। आता याचे मी मध्यम आकाराचे 15 गोळे बनवून घेतलेले आहेत। इथे मी हळदीची पानं स्वच्छ धुवून पुसून अशी कापून घेतलेली आहेत। आता एक पान यावर ठेवूया आणि त्याला थोडंसं पाणी लावून घेऊया आणि लाटण्याला मी थोडंसं तूप लावलेलं आहे। त्यावर गोळा ठेवून असा छान आम्ही हे आता लाटून घेऊया। असं व्यवस्थित सगळ्या बाजूने लाटून घ्या आणि छान पारी बनवून घ्या। हे बघा, लाटण्याने मी ही पारी सगळ्या बाजूने एकसारखी व्यवस्थित लाटून घेतलेली आहे। ही पारी आपली आता लाटून झालेली आहे। यात आता आपण सारण भरून घेऊया। तुम्हाला लागेल तेवढं सारण यात व्यवस्थित भरून घ्या आणि दोन्ही बाजूने असं हे दुडून सगळ्या कडा व्यवस्थित एकसारखे करून घेऊन हे असं बंद करून घ्या, म्हणजे आपली पातोळी ही उकडताना तोंड सुटणार नाही। हे असं व्यवस्थित दाबून घ्या। आणखीन एक पारी मी लाटून दाखवते। हे बघा, आपलं पीठ व्यवस्थित मळून झाल्यामुळे हे लाटताना कुठेही चिरा जात नाहीत आणि कुठेही आपली पारी तुटत नाही। हे व्यवस्थित अशी लाटून होते।
त्यामुळे पीठ छान मळून घ्या आणि हे असं पीठ लाटून घ्या पारी, म्हणजे आपलं व्यवस्थित पातोळ्या होतात. सारण भरून झाल्यावर पारी व्यवस्थित दुमडून घ्या आणि सगळ्या बाजूने याच्या कडा अशा दाबून व्यवस्थित बंद करून घ्या, म्हणजे उकडताना ही पारी सुटणार नाही. गॅसवर मी स्टीमर ठेवलेला आहे. यात आता 2 ग्लास मी पाणी घालून घेतलेलं आहे. हे पाणी उकळल्यावर आता यात आपण मग पातोळ्या ठेवून घेऊया. इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता आपण यात सर्व पातोळ्या व्यवस्थित ठेवून घेऊया. अशा या एकसारख्या पातोळ्या ठेवून घ्या आणि आता वरचं झाकण घालून 15 ते 20 मिनटं या पातोळ्या आपण वाफवून घेऊया. समजा तुमच्याकडे स्टीमर नसला तर एक कढई घेऊन त्यात पाणी घालून त्यावर साळण ठेवा आणि साळणीत पातोळ्या सगळ्या लावून घ्या आणि 15 ते 20 मिनटं पातोळ्या वाफवून घ्या. इथं आपल्या पातोळ्या वाफवून झालेल्या आहेत. छान पातोळ्या आपल्या वाफवून झालेल्या आहेत. एक पण पातोळीचं तोंड उघडलेलं नाही. व्यवस्थित पातोळ्या झालेल्या आहेत. हे बघा आपल्या पातोळ्या इथं तयार आहेत. एक मी तुम्हाला आता उघडून दाखवते. हे बघा व्यवस्थित चिकटलेले आहेत. आपलं पीठ इथं छान मळून झालेलं आहे, म्हणून आपल्या पातोळ्या पण छान मऊसूत झालेल्या आहेत. तयार आहेत आपल्या हळदीच्या पानातल्या मऊसूत पातोळ्या. खायला या. बघा आपल्या पातोळ्या छान वाफवून झालेल्या आहेत. तुम्हा सर्वांना कुशे परिवारांकडून नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आजची रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा. धन्यवाद.